जिल्ह्यात उन्हाळा लागताच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते। त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाई आराखडा तयार केला असून यंदा 15 कोटी रुपयाचा आराखडा तयार केल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईचे नियोजन केले आहे। 15,14,61,00,000 रुपयाचा टंचाई आराखडा तयार केला असून जिल्ह्यातील 877 गावात 1040 उपाययोजना प्रस्तावित आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत कामे विविध कारणामुळे अर्धवट अपूर्ण असल्याने मार्च ते मे महिन्यात अनेक यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। यामध्ये सर्वाधिक खासगी विहीर अधिग्रहण, टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा, विंधन विहीर कार्यक्रम, नळ योजनांची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात करण्याचे प्रस्तावित आहे। तालुकास्तरीय जी कमिटी आहे त्यांची शिफारशीचा समावेश करून आपला जिल्हास्तरीय पाणी टंचाई आराखडा बनवलेला आहे। त्यामध्ये टंचाईसाठी जे जे काम अफेक्टेड होणार आहे त्या गावांमध्ये आपण उपाययोजना प्रस्तावित केलेली आहे। ते शासन मान्यतेसाठी आपण फॉरवर्ड केलेली आहे। आणि त्यासोबत महत्त्वाचं आहे की यावर्षी आम्ही DPC मध्ये जो कृषी खात्याला आपण निधी देतो त्यामध्ये जलधाराचं काम प्रायोगिक तत्वावर प्रथमदा आपल्या जिल्ह्यामध्ये घेत आहेत। त्यामध्ये ग्राउंड वॉटर रिचार्ज ॲक्टिव्हिटी आपण मोठ्या प्रमाणात वाढवत आहे। त्यासोबत आपले मनरेगा आणि जी रामजी कार्यक्रम अंतर्गत आपण जलधारा आणि जो ग्राउंड वॉटर रिचार्जचं काम आहे ते मोठ्या स्तरावर मोठ्या पातळीवर आपण घेत आहेत। आणि यासोबत आपले जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्या घरासोबत आपण सोकपीटचं काम पण प्रायोगिक तत्वावर आपल्या जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आहे। तो आपले असा नियोजन आहे की टंचाईची परिस्थिती कमीत कमी राहिली पाहिजे, ग्राउंड वॉटरचा स्तर वाढला पाहिजे। आणि त्यासोबत जसं मागच्या वर्षाची जसं पावसाचं प्रमाण बघितला तर हा वर्षी आपल्याला टंचाईची परिस्थिती कमी राहणार आहे। कारण की मोस्टली जितके भी आपले रिझर्ववेअर आहे, डॅम्स आहे ते मोस्टली फुल कॅपॅसिटीमध्ये भरलेले आहे। आणि जसं जसं त्यांचं आरक्षण राहणार आहे त्याप्रमाणे आपण ते पाणी डिस्चार्ज करणार आहे।